नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। शिरोळ नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात पृथ्वीराज यादव आणि शिरोळमधील नागरिकांचे सुरू असलेले धरणे आंदोलन 14 दिवसांनंतरही सुरूच आहे। पाणीपुरवठा योजनेतील नियमबाह्य काम आणि त्रुटी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी। अमृत 2 पाणी योजना 1% जादा दराने निविदा दिली। वादग्रस्त आणि काळी यादी समाविष्ट असलेले ठेकेदार आणि सल्लागार नेमले। मुदत संपून 7 महिने झाले असले तरी काम अपूर्ण। प्रशासन मुद्दाम आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। मी कलेक्टर साहेबांनी त्यांना फोन करून आता आमच्या समोर फोन करा, त्यांना बोलून घ्या। जबाबदार व्यक्ती इथं आला पाहिजे आणि सेवनच्या वरती बडतर्फीची कारवाई केली पाहिजे, कारण नागरिकांच्या जीवाची care आहे तुम्ही। पाणी जीवन मरणाचा प्रश्न नागरिकांचा, आणि या प्रश्नावर तुम्ही आम्हा सगळ्या गावाच्या लोकांना आठवण धारेवर धरून तुम्ही जी योजना जुलैला पूर्ण व्हायची ती योजना पूर्ण न करता कामकाजामध्ये स्वतः हलगर्जीपणा करून तुम्ही डिसाईड केला तुम्ही सगळ्यांचा। म्हणजे प्रकल्प अधिकारी असेल तुमचा, तुमचे मुख्य अधिकारी असतील, पाणी पुरवठ्याचे तुमचे कर्मचारी असतील, कॉन्ट्रॅक्ट असेल, हे सगळेजण मिळून तुम्ही आम्हाला गावची फसगत करून गावचा मी तुमचे नुकसान करणार आहे। आणि मुळात तुम्ही वाढीव 1% दरानं तुम्ही निविदा दिलाच कशी हो? तुम्ही ते कोण मुख्य त्याला बोलून घ्यायचं, तुम्ही कसं दिला? तुम्ही त्या यामध्ये म्हटलं अमृत योजना 2 मध्ये पॅरा 10 मध्ये म्हटलंय की वाढीव दर निविदाची मंजूर करायला परत फेर निविदा करायचा तुम्ही। 26 लाख आम्ही जादा काय दिला? तुम्ही 26 लाख रुपये तुम्ही आमचे त्या पैसे आमच्या रस्त्यावर पडले का? इथं नगरपालिकेचे लोक घाम गावून अगदी मोलमजुरी करून इथं घरपट्टी पाणीपट्टी भरतात। तुमचे जे पर्सेंटेज शिवाय की नाही, नागरिकांनी फक्त घरपट्टी पाणीपट्टी भरा विलंब झाला म्हणून 200 नागरिकांना कोर्टात खेचला त्यांनी। तुम्ही आम्हाला कोर्टात खेचताय, मग तुम्ही आम्ही तुम्हाला कुठे खेचायचं? आम्ही तुम्हाला कुठे खेचायचं? त्या पर्सेंटला 200 घरपट्टी